श्रीराम. मुक्त संगो अनहंवादी धृत्युत्साह समन्वितः सिद्ध्य सिद्ध्योर निर्विकारः कर्ता सात्विक उच्यते. भगवद्गीतेचा 18वा अध्याय आणि 26वा श्लोक आपण बघतोय. ह्याच्यामध्ये त्यांनी सात्विक कर्ता काय आहे तो सांगितलेला आहे. कर्ता 3 प्रकारचा, कर्म 3 प्रकारचं, धृती धैर्य 3 प्रकार, सात्विक राजस तामस. त्यातलं सात्विक जे वर्णन केलेलं आहे ते आपल्याला व्हायचं आहे आणि राजस तामस जे सांगितलेलं आहे ते आपल्याला दूर करायचं. राजस करता आपण आता आहोत तसं व्हायचं नाही आहे. तामस करता आपण थोडंफार तरी ते घालवून सात्विक करता कसा असेल तसं आपल्याला व्हायचं आहे, तर आपल्याला साधनेमध्ये प्रगती करता येईल. या श्लोकाचा अर्थ करताना ते म्हणतात मुक्त संग, अनासक्त पाहिजे. कर्म तर करायचं आहे पण कर्माच्या फळाची आशा नाही. अनहमवादी, अहंकार रहित, मी कर्म केलं असं वाटता कामा नये. आणि धृती उत्साह समन्विता, धैर्य पाहिजे, उत्साह पाहिजे. नाही तर सांगितलंय काम करायला पाहिजे आता मग रे रे करत काम करताय असं नाही. मोठ्या उत्साहाने, आनंदाने, प्रेमाने काम केलं पाहिजे. आणि सिद्ध सिद्धो निर्विकार, याचा अर्थ जे कर्म आहे ते करणं आपल्या हातातलं आहे. ते सिद्ध होणं अथवा न सिद्ध होणं. सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे. तसं कर्म चांगलं झालं आनंद आहे, सिद्ध झालं उत्तम आहे, नाही सिद्ध झालं ठीक आहे, माझ्याकडनं प्रयत्न मी केलेला आहे, आता होणं न होणं परमेश्वराची इच्छा. म्हणजे सिद्ध सिद्धयो निर्विकार, शांत आहे दोन्ही स्थितीमध्ये. कर्ता सात्विक उच्चते, त्याला सात्विक कर्ता म्हणतात. त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हटलंय ते बघू आपण. त्याचं त्यांनी म्हटलंय चंदनाच्या शाखा, चंदनाचं झाड असतं, त्याच्या शाखा त्याच्या फांद्या सरळ वाढतात. आता कुठल्याही झाडाचं लक्ष जे असतं ते आपल्याला फळाकडे लक्ष असतं, की जे काही आपण करत असतो त्याचं फळ काय असं आपण बघत असतो. तर त्याच्यामध्ये चंदनाला शाखा आहेत परंतु चंदनाला फळाची अपेक्षा नाही. कुठलंही झाड लावलेलं असलं आपण बघतो, पानं आहेत, फुलं आहेत, फुलाचं फळ होतं, लक्ष आपलं फळाकडे असतं. नुसती आंब्याची पानं म्हणत नाही आपण. मोर येतो त्यालाही फारसं लक्ष देत नाही, फळ आलं का फळाकडे लक्ष द्या. पण काही गोष्टी अशा ज्या आहेत, चंदन जे आहे झाड त्याला फळ येत नाही, फुल नाही, शाखा. चंदनाचा गुण त्या शाखेमध्येच असतो. किंवा दुसरं उदाहरण त्यांनी दिलं आहे नागवेली, वेडेची पानं जी असतात त्याचं जे झाड असतं, वेल असते त्याची जी वेल, त्याला फुल फळ नाही, पान हेच त्याला उपयोगी. त्याप्रमाणे फल हेतू न ठेविता कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता नित्याधिक क्रिया करायच्या. आपल्या वाट्याला आलेली नित्य नैमित्तिक कर्म जी आहे ती करायचीच आहे. काम्य निषिद्ध त्याचा संन्यासच करायचा आहे. काम्य कर्म करायचं नाही, निषिद्ध कर्म करायचं नाही. मग नित्य नैमित्तिक कर्म देखील फल हेतू न ठेवता करायचं. हे माझं काम केलं मला काय मिळणार, काय मिळणार म्हणू नको. कर्मण्येवाधिकार असते, तू तुझं कर्म कर. पण तयाची कर्मे, आता आपण म्हटलं फल हेतू ठेवला नाही, मग ती कर्म वाया गेली का, निष्फळ झाली का, ऐसे नाही. जे आपण कर्म करतो ते कर्म आपल्या मनबुद्धीवर देहावर संस्कार करून जातं. साधं रोजच आपण उठतो, देहाची शुद्धी करतोय, त्याचं फळ काय असं आपल्याला विचारलं तर फळ काय असायचं, देहाला ती सवय लागली. सकाळी आहे स्नान करायचं आहे, उत्तम शुची ते शुद्ध कपडे धुतलेले घालायचे आहेत, आहार विहार शुद्ध करायचं आहे. आता ह्याचं फळ काय नव्हे, देहावर तो संस्कार होत गेला, मनावर संस्कार होत गेला, बुद्धीवर संस्कार होत गेला. त्या प्रत्येक कर्माचं फळ काय असं आपल्याला विचारायचं नाही. तसं इथं त्यांनी म्हटलंय फल हेतू न ठेवता नित्याधिक क्रिया केली तर ती कर्म वाया जातील, निष्फळ होतील असं नाही. ती कर्मच फलरूप होतात. मग फळाला फळ कुठून, हे ज्ञानेश्वर महाराजांचं एक वैशिष्ट्य. फळाला फळ कुठून
याचा अर्थ असा लक्षात घ्या की कर्मच फळरूप झालेलं आहे. कर्मच फळरूप झालेलं आहे, तेव्हा आणखी फळाची अपेक्षा कशी धरायची? म्हणजे जे आपण कर्म करतो ते उत्तम कर्म करणं हेच त्याचं फळ आहे. कुठलंही कर्म केलं असलं तर आता मला त्याचं काय मिळणार असं म्हणायचं नाही. फळाला फळ कुठून? उत्तम कर्म हेच जर फळ आहे तर त्या फळाला काय फळ? ध्यान केलं, आता मला फळ काय असं विचारलं तर अरे त्यांना खुर्ची द्या का लक्षात. नित्य नैमित्तिक कर्मांचा पसारा मांडी धनुर्धरा आदर येतो. तो काय करतो? नित्य नैमित्तिक कर्मांचा पसारा मांडतो, अत्यंत आदराने मांडतो. म्हणजे नित्य नैमित्तिक कर्म तर करतो आहे, आदरपूर्वक करतो आहे. काय रोज तेच 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 करायचं, तेच तेच ऑफिस, तीच तीच कर्म नाही. तेच तेच जेवण, जेवतो कोणी रोज पुन्हा आज कसं झालंय बघून. तसं प्रत्येक कर्म जे आहे अत्यंत आदरपूर्वक केलं पाहिजे, प्रेमाने केलं पाहिजे. बघा, आणि आदराने करतो. परी वर्षाकाळी जैसा मेघवृंद सर्वता निशब्द करी वृष्टी. पावसाळ्यामध्ये मेघ वृष्टी करतात पण त्यांचा आवाज नसतो. बघा उदाहरण कसं दिलंय. उन्हाळ्यामध्ये जो पाऊस येतो, मेघांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, येणार आहे पाऊस, आ रे असा आहे. आणि वर्षाकाळी जेव्हा पाऊस होतो तेव्हा काही कळत नाही, पाऊस वर्षा होतो निशब्द. तसं बघितलं का? हे मी केलं, माझ्यामुळे घर बांधलं, हे पुस्तक आम्ही लिहिलं. ऐसा कर्तृत्वाचा नाही अहंकार, स्वभाव साचार झाला. सहज कर्म करतोय, ते केल्याबद्दलचा कुठल्याही तऱ्हेचा अहंकार मनात नाही. साधक कर्म कसं करावं ह्याच्यावर हे संबंध सांगितलेलं आहे. करता कसा असावा. बरं, कर्म केलं, अहंकार नाही, निशब्दपणाने केलं, आदराने केलं, आणि काय केलं? परब्रह्मा अर्पावया चांग व्हावे यथा सांग कर्मजात. ते कर्मजात यथा सांग करायला पाहिजे. काय यथा सांग करायला पाहिजे? परब्रह्माला अर्पण करायचंय. ते देवाची पूजा करत असताना मोडके तांदूळ चालत नाहीत, शिळी फुलं चालत नाहीत, ताजी फुलं पाहिजे, स्वच्छ पाहिजे, चंदन उगाळलं पाहिजे, अक्षता त्याला पुऱ्या दाणा असला पाहिजे. हे सगळं जसं आपण करतो तसं कर्म सगळं चांगलं करायचं आहे. आणि पुन्हा हे सगळं जसं भगवंताला आपण अर्पण करतो, गंधा, अक्षता, फुलं, तसं आपलं सगळं कर्म यथा सांग करायचं आहे, निरंकाराने करायचं आहे, आदराने करायचं आहे. आणि पुन्हा ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु, उत्तम कर्म केलेलं आहे, परमेश्वरा अर्पण केलेलं आहे. आता अर्पण केल्यानंतर पुन्हा मला काय विचारायचं नाही. त्याला अर्पण केलं ना, कशासाठी अर्पण करतो? भगवंताची कृपा व्हावी यासाठी. भगवंताची कृपा अपेक्षित आहे, त्याचा प्रसाद आपल्याला अपेक्षित आहे, म्हणून ते कर्म करतात. मात आहे यथा सांग कर्म व्हायला पाहिजे. त्यासाठी आणखीन काय पाहिजे? म्हणून यासाठी शुद्ध स्थळ काळ पाहिजे. कुठेतरी कसं तरी अपवित्र ठिकाणी, अपवित्र मनाने, अपवित्र वस्तूनी कर्म करायचं नाही. जे कर्म करायचं आहे शुद्ध काळ, शुद्ध वेळ, स्थळ. साधारण पूजा काय रात्री 12 आणि 1 वाजता कोणी करत नाही. पहाट उठल्यानंतर सकाळ माध्यान्हीची पूजा असते, सायं पूजा असते, सकाळची पूजा. पूजाच्या वेळा सुद्धा ठरलेल्या आहेत, स्थळ काळ सगळं ठेवलेलं आहे. आणि शास्त्राज्ञेप्रमाणे कर्म घडत आहे, शास्त्राला विचारून. मग आता प्रश्न आपल्याला असा आहे, अर्जुनाने प्रश्न विचारला होता की तस्मात शास्त्रम प्रमाणम म्हटलेलं आहे, तर शास्त्र प्रमाण कळायचं कसं? आम्हाला शास्त्र माहिती नाही, वाचता येत नाही, अर्थ कळत नाही. मग असं सांगितलं त्याला की शास्त्रानुसार वर्तन करणारे जे आदरणीय व्यक्ती आहेत ते काय करतात ते बघून आपण करावं. म्हणजे शास्त्राला धरून कर्म झाले. मला नाही कळलं बा ह्याच्यात काय सांगितलं, मग ते कसं करतात बघा बरं तुम्ही, कर्म कसं केलं आहे. मग त्यांचा आदर्श समोर ठेवा, संतांचा आदर्श समोर ठेवा,
सत्पुरुषांचा समोर ठेवा आणि ते जसं करतील तसं कर्म करा, आपोआप ते शास्त्राला धरून होईल. शास्त्र नियमांचे आणखी पुढे काय करायला पाहिजे? कर्माविना कोठे जाऊ नेदी वृत्ती. आता कर्म करायचं आहे ना, मग कर्म करत असताना इकडं तिकडं लक्ष नाही. बघा कसं कर्म सांगितलं, आपण असं करतो का हे बघायला पाहिजे. जे कर्म करायचं आहे त्या कर्माखेरीज आपली वृत्ती जरा देखील इकडं तिकडं जाता कामा नाही, पूर्ण एकाग्र. ह्याच्यासाठी योगाची साधना पाहिजे. भक्तीनं प्रेमानं आदराने करणं, ह्याच्यासाठी भक्ती पाहिजे. म्हणजे कर्म करतो आहे त्यात भक्ती पाहिजे प्रेमाने करण्यासाठी. योगाची साधना पाहिजे एकाग्रतेनं करण्यासाठी. पूजा करतोय एकाग्रतेने, नामस्मरण करतोय एकाग्रतेने. तिकडं तिकडं लक्ष गेलंय, हा काय करतोय तो काय करतोय. कुठल्याही कर्मात नुसतं पूजेत नाही. ऑपरेशन करता त्यावेळेला ऑपरेशन करताना माझं लक्ष दुसरीकडे गेलं आणि मोठं कापलं गेलं, चालेल आपल्याला? स्वयंपाक करताना भगिनी जर स्वयंपाक करत असेल, चित्त देऊन केलं पाहिजे. हे विसरलं ते विसरलं, हे जळलं हे पोळलं नाही चालायचं, ते कर्म आहे. एकाग्रतेनं कर्म घडलं पाहिजे, भगवंताला अर्पण करायचं. म्हणून कर्माविना कोठे जाऊ नेदी वृत्ती. बरं ते करत असताना हा हे एवढं केलंय, मला काय मिळणार. चित्ती फलासक्ती बाळगेना. म्हणून घरचं अन्न आणि हॉटेलचं अन्न यात फरक आहे. घरचं जेवत असताना आईला वाटत असतं त्यांनी जास्ती जेवावं, यजमानाने नीट खावं असं पत्नीला वाटत असतं. आणि हॉटेलमध्ये असलं तर खानावळीत जेवायला गेलो तर जितका कमी जेवेल तितकं बरं, आपलं उरलं वाचलं. 2 पोळ्या कमी जर खाल्ल्या तर बरं. तसं नाही ते. मग फलासक्ती न ठेवता कर्म करायचं. शास्त्र नियमांचे पाळी जो बंधन कर्म आचरण करू जाता. म्हणजे कर्माचं आचरण करताना काय काय करायला पाहिजे ते मुद्दे लिहून काढावे आणि रोज बघावं त्याच्याकडे की ह्याच्यातलं आपल्यामध्ये काय काय येत आहे काय येत नाही. मनी चिंता आहे कशाची? जागती धैर्याची बेडी नियमाची 6 वया. काही नियम आपण ठरवलेले आहेत, त्या नियमानुसार आपल्याला वागायचं आहे. तसं जर वागायचं असेल तर त्याला धैर्य लागतं. बारीक सारीक गोष्ट काय कुणी जर म्हटलं आहो ज्ञानेश्वरी, आता काय ज्ञानेश्वरी कशाला वाचायची, झालं धैर्य गळालं आपलं. वाचायला घेतली ती पण सगळे म्हणाले हे कशाला वाचायचं, राहू द्या, झालं. काही एका नियमाने वागायचं ठरवलं आहे, त्याच्यामध्ये दुसरं कोणी त्याच्यात आड यायला लागलंय, आपलं धैर्य पाघडलं गेलं गळून. असं ते धैर्याने काम कसं होईल याची मनात चिंता आहे. याचा अर्थ एकदा ठरवलाय सकाळी उठून ध्यानाला बसायचं म्हणजे बसायचं. कुणी जरी काही म्हटलं तरी त्याच्यामध्ये काही आड, त्याला जे धैर्य पाहिजे ते आपल्याला मिळत आहे का नाही इकडे लक्ष पाहिजे. बरे सगळं करून कर्मापासून काय प्राप्तव्य आहे? व्हावा आत्मलाभ. म्हणून या येथ कर्मे यथाप्राप्त आचरिता. यथाप्राप्त जे आपल्या वाट्याला आलेत, आपण स्वीकारलेली आहेत ती कर्म करायची आहे. हेतू काय आहे? ऐहिक हेतू नाही, एकच हेतू आहे, आत्मलाभ व्हावा, आत्मदर्शन व्हावं, आत्मज्ञान व्हावं, हा एकच हेतू. कोणतंही कर्म करताना झाडू मारत असलो स्वच्छ उत्तम एकाग्रतेनं व्हायला पाहिजे. ह्याच्यात फळ काय? परमेश्वराचं मंदिर आहे. आपण हे काम चांगलं केल्यानंतर त्याची कृपा होणार आहे, त्याची प्रसन्नता लावणार. म्हणून व्हावा आत्मलाभ. सारखं डोळ्यासमोर फळ काय हवं जर विचारायचं असेल हे, आणि हे फळ ठेवणं म्हणजे इतर फळ सोडणं आहे. विचारलं हे फळ का ते फळ, ऐहिक का पारत्रिक? तर ऐहिक कर्म करत असताना पारत्रिक फळाची आशा पाहिजे. पारत्रिक फळ एकच, परमेश्वर प्राप्ती, आत्मलाभ व्हावा, इकडे लक्ष पाहिजे. जो का देह सुखे येऊ नेदी आड आत्म्याची आवड ऐंशी जगा. आत्म्याची आवड जर लागली, आत्मप्राप्तीचा ध्यास जर घेतला तर देह सुख आड येऊ देत नाही. आता ना जाऊ द्या, जरा सावकाश उठू, रात्री जागरण केलं, दुपारी आता झोपतो, जरा आता जेवलोय. कुठलंही देहाचं सुख आड यायचं नाही. म्हणून आपल्याला जे सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी, जेवायचे किती? प्राण रक्षणापुरतं. पोटावर हात फिरवीत जर जेवले आडवेच होणार.
आळस, निद्रा साधकाच्या जीवनात उपयोगी नाही. म्हणून इथे जे म्हटलं आहे देह सुख आड येता कामा नये. देहाला कष्ट याचा अर्थ वेडेवाकड्या कष्टाची गरज नाही आहे. उलटं टांगून घ्यायचं, कुठंतरी थंडीत जाऊन बसायचं, आजूबाजूला वन्नी पेटवायचं, असलं काही करायला नको. नित्य कर्म जे काही आहेत ते अशा पद्धतीनं करायचे की देह सांभाळायचा आहे, पण देहाचे चोचले पुरवायचे नाहीत, लाड नाही करायचे. देहाला बरोबर त्याप्रमाणे त्या वेळा त्या गोष्टी तशाच झाल्या पाहिजे. आणि असं काही दिवस प्रयत्नपूर्वक केले की पुढे पडिले वळण इंद्रिया सगळं आपोआपच होतं. त्या वेळेला जाग येणार, त्या वेळेला ध्यानाला बसायला होणार, त्या वेळेला त्या गोष्टी केल्या जाणार, आपोआपच सवय लागते. मग ते करण्यामध्ये कष्ट नाही, सुरुवातीला कष्ट आहे. नित्याधिक कर्मे 80 आचरिता, अशा कशा तऱ्हेने सांगितलं त्याने. नित्याधिक कर्मे कशा पद्धतीनं करावी, अशा तऱ्हेनं त्याचं आचरण केलं असता परिणाम काय होतो त्यांनी सांगितलंय. दुरावे जो पार्था तृषा त्याची, क्षुधा तृषा राहत नाही काय. आपल्याला सकाळी भूक, संध्याकाळी भूक, दुपारी भूक, आणि भूक नसली तरी ते वास आले की भूक. पोटाला काय हवं आहे विचारतच नाही, तर काय हवं आहे. आणि ह्या पद्धतीनं जो कर्म करतोय आत्मसुखाकडे लक्ष ठेवून, त्याला क्षुधा नाही, तृषा नाही, मग तो खातो, पाणी पितो वेळावर पित नाही काय, पाणी पितो देहाची गरज म्हणून. बघा, पडे विस्मरण जो क्षुधेचेही, देह सुखा नाही भेटी जो. इथे लक्षात घ्या, देहाला कष्ट का देहाला सुख, दोन्हीच्या मध्ये पाहिजे. देह सुखावूनही ठेवता कामा नये आणि देहाला उच अपार कष्ट देण्याचंही कारण नाही, कारण देही टिकवला पाहिजे. आपल्याला साधनं करायची. म्हणजे जसं एक 6व्या अध्यायात म्हटलं आहे त्याने की तहाने तहानेची प्यावी, भुकेल्या भुकाचे, म्हणजे काही खायचंच नाही, पाणी प्यायचंच नाही, असंही करायचं नाही. मर्यादित सगळं पाहिजे. म्हणून विवेक जागृत पाहिजे. विवेक अखंड जागृत ठेवून काय करायचं काय करायचं नाही, काय त्याज्य आहे काय ग्राह्य आहे, तसं पाहिजे. त्याला त्यांनी उदाहरण दिलं आहे. सोने जसं विस्तवामध्ये सोनं घातलं म्हणजे त्याचं वजन कमी होतं पण कस वाढतं. कारण काय, त्यातलं हिणकच जे आहे ते जळून जातं आणि शुद्ध सोनं जळत नाही. शुद्ध सोनं तसंच राहतं. हे जसं होतं त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्म करायला लागलो ह्या पद्धतीनं की उत्साह वाढतो, उत्साहाने करावं असं वाटतं. बाकीचे जे अवांतर आहे ते सगळं गळून जातं. कराय उत्साह चढे निसंदेह तया लागे. त्याला त्याने आणखी उदाहरण दिलं आहे. प्रीती पुढे वाटे जीवितही तुच्छ. एखादी गोष्ट प्रिय आहे आपल्याला, ती आपल्याला प्राप्त करून घ्यायची असं जर असलं तर आपण त्याच्यासाठी प्राण देखील द्यायला तयार होतो, म्हणजे काहीही करायला तयार होतो असा त्याचा अर्थ आहे. अशी हे प्रेमाची जात आहे. त्याला त्याने उदाहरण दिलं आहे की सती जी असते, आता त्या काळची, आता अलीकडे ते राहिलेलं नाही, पण पतीच्या मृत्यूनंतर सती जाते तर ती विचार करत नाही. पतीच्या प्रेमापुढे ती त्या अग्नीमध्ये समर्पित करायला देखील तिला काही वाटत नाही, इतकं त्या प्रेमाचं मोल आहे. मग त्यांनी असं म्हटलं आहे, पतीसाठी ती सती जायला तयार आहे. मग आत्म्यासारखी थोर वस्तू प्राप्त करून घ्यायची आहे, त्याच्यासाठी सर्वस्व दिलं तर काय. हे तर पतीपुरतं झालं आणि हे तर आत्म्यासारखी गोष्ट प्राप्त करून घ्यायची आहे. मग त्याच्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणं. कशासाठी सर्वस्व अर्पण करताय? मला आत्मलाभ होण्यासाठी. आणि सर्वस्व अर्पण म्हणजे जे जाणारच आहे केव्हा ना केव्हा तरी. देह सुद्धा जाणार आहे, तो जाणारच आहे. तुम्ही जरी त्याला सांभाळून 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 ठेवलात तरी तो एक दिवस जाणारच आहे. मग तो मृत्यूने ओढून देण्याच्या आधी आपणच त्या देहाचा उपयोग असा करावा की त्या देहाच्या उपयोगाने आपल्याला आत्म्यासारखी अलभ्य वस्तू जी आहे, जी लाभणारी नाही, सहज प्राप्त होणारी नाही, ती आपण प्राप्त करून घेऊ. जे देह सुखाच्या बदल्यात आपल्याला काय पाहिजे? आत्मसुख पाहिजे. तयाचे हा देहा प्राप्त झाले कष्ट तरी का दुःखी तो होईल. तो साधनेचे कष्ट, त्याला कष्ट वाटतील का? मग त्याचं कारण काय आहे
तर साधनेसाठी आपण जे कष्ट आहे ते कष्ट नाही, कारण काय आहे, आपल्याला त्याची प्राप्ती आहे. स्वयंपाक करत असते गृहिणी, अगदी सगळी मुलं जेवायची घरची, म्हणजे किती घामटं गळत असतं तिचं, जास्तीत जास्त स्वयंपाक. सणवार असला पक्वान्न करायचे, काही ना काही ते. अहो तिला कष्ट किती आहे, पण तिला कष्ट वाटतात का असं जर विचारलं तर का, तर ती जेवायला वाढल्यानंतर सगळ्यांनी वा छान झालाय असं म्हणून व्यवस्थित जेवले, तिचं सगळे कष्ट हरण होतं. म्हणजे आवडती गोष्ट करण्यासाठी देहाला किती कष्ट पडले तरी ते कष्ट वाटत नाही. त्याला एक उदाहरण असं दिलंय, व्यसने आणि लाजळी. त्या स्वामीजी सुद्धा उदाहरण सांगत असत, की ज्याला तल्लफ असते ना, असं चाललेच समजा दोघं जण, आणि विचारलं त्याने, काड्याची पेटी नाही आहे बा, पेटवायला नाही आहे काय, आत्ता घेऊन येतो. म्हणजे कुठं, पुन्हा मैलावर जाऊन, का तर ती तलफ आली आहे, आत्ता घेऊन येतो मैलावर जाऊन काड्याची पेटी घेऊन पेटवायला. मग व्यसनच जर लावायचं झालं तर भगवत प्राप्तीचं व्यसन लावावं, की ज्या योगे आपल्याला देहाचे कष्ट वाटणार नाही आणि आत्मसुख प्राप्त होईल. पहा, आत्म्याऐसी थोर वस्तू ज्या लागी होय, त्या देहा कष्ट प्राप्त झाले तर त्याच्याबद्दल दुःख वाटेल का त्याला. आणि विषयांचे सुख ऐशापरी तुटे, जो जो वाटे देहबुद्धी. देहाचं कौतुक हळूहळू कमी झालं की विषयामध्ये जे सुख वाटत असतं तेही कमी होतं. देहबुद्धीच्या पोटी विषयाचं सुख आहे, हे काहीतरी बघावं असं वाटतं, बघताय, हे काहीतरी ऐकावं असं वाटतं, ऐकताय. ते कशा पोटी होतं, देहबुद्धीच्या पोटी. पण डोळे आता इतर काही बघतच नाही आहेत, कान इतर काही ऐकतच नाही. सगळी इंद्रिय जी आहेत ती भगवंताच्या ठिकाणी जर लागलेली असली तर मग कुठे जरी आपण म्हटलं की अहो ते असा असा कार्यक्रम आहे तिकडं, तुम्ही जाऊन या, मी ध्यान करतोय, तुम्ही या जाऊ, तुम्हाला जायचं, असे हळूहळू विषय कमी व्हायला. पूर्वी जे हे खावंसं वाटत होतं, ते खावंसं वाटत होतं, हळूहळू लक्षात येते की ते काय खरं नाही. म्हणजे विषय तोडायचे असं नसतं, एकाची गोडी लागली की दुसरं सुटतं. लहानपणी गोट्या, बोरे, चिंचोके याचं प्रेम असतं मुलांना. जरा काही इकडे तिकडे एक गोटी हरवली तर चालत नाही. आता मोठा झाला तरी तो गोट्या खेळत बसणार का. तसं त्याला जर का परमेश्वराचा छंद लागला, आत्मसुखाची गोडी लागली, ते बाकीचे विषय जे आहेत, गाणं ऐकायला जायचं, रात्रभर गाणं ऐकताय, म्हणेल असं मला पहाटे उठायचंय 5 वाजता ध्यानाला, मला नाही तर तुम्ही ऐका काय ऐकायचं, मी आतला जो अनाहत ध्वनी आहे ना तो ऐकतो, मला आता हे बाहेरचं काय ऐकायचं नाही. म्हणजे जसं जसे देहबुद्धी कमी व्हायला लागेल आणि आत्मबुद्धी वाढायला लागेल तसं तिसरं विषय तोडायचं असं नसतं, आपोआप तुटायला लागतील. पण म्हणून एखाद्याने जर म्हटलं की आपोआप जातील तेव्हा बघू, असंही काही मंडळी म्हणतात की आपोआप सुटेल तेव्हा बघू, तसं नाही. तुम्ही पहिल्यांदा प्रयत्नाने सोडा, मग आपोआप त्याची आठवणही होणार नाही असं होईल. आचरिता ऐसे कर्म थांबे. आता अशा प्रकारे सगळं कर्म करतोय, कुठलंही कर्म आपल्या हातात घेतलेलं आहे, उत्तम तऱ्हेनं करायचं आपण ठरवलंय, करतोय. पण काही कारणाने, कारण कर्म सुद्धा अनेक गोष्टीवर अवलंबून असतं. परिस्थिती काय आहे, अनुकूलता आहे, प्रतिकूलता आहे. एखादं उत्तम कर्म जरी करायला घेतलं असेल ते नाही पुढे होत. मग संतांची वृत्ती अशी असते की ते होत नाही, याचा अर्थ परमेश्वराची ती इच्छा नाही, थांबले. माझ्याकडून जेवढं करून घ्यायचं होतं तेवढे त्यांनी करून घेतलं. आता ज्या अर्थी चांगलंच कर्म आहे, पण त्याला सर्व तऱ्हेच्या जी काही सुविधा आहे ती प्राप्त होत नाही. देहाकडून असेल, परिस्थितीकडून असेल, नाही प्राप्त, ठीक आहे, त्याची इच्छा. म्हणून एखादं कर्म थांबलं जरी तरी त्याच्याबद्दल खिन्नता नाही. त्यांनी म्हटलं गाडा जसा डोंगरावरून आला खाली पडला त्याचं दुःख नाही, वरून आलेला पडायचाच होता. तसं काही गोष्टी करायला घेतल्या होत्या पण परिस्थिती अनुकूल नव्हती, ते थांबलं. जसं स्वरूपानंदानं म्हटलं की गीतेचं तुम्ही भाषांतर केलं सोपं, ज्ञानेश्वरी केली, चांगदेव 65 केली, तसं तुम्ही हरिपाठ करा. त्यांनी सांगितलं त्यांची इच्छा असेल तर होईल, नाही झाली. पण कधी त्याला काय डोक्याला हात लावला नाही, काय बा मी हरिपाठ करणार होतो पण माझी तब्येत ही अशी, त्यामुळे मला काही झालं नाही,
असं काही म्हणत नाही. त्याचं कारण जी परमेश्वराची इच्छा तीच जीवाची इच्छा. जीवाला स्वतंत्र इच्छा नाही. तैसा जो का कर्म थांबले म्हणून होईना उद्विग्न लेश मात्र. आज आपण प्रवचन करतोय, उद्या थांबलं ठीक आहे, जेवढं झालं तेवढं झालं. पुढचं व्हायचं का नाही त्याला माहिती. नाही झालं म्हणून उद्वेग नाही. किंवा आरंभिले सिद्ध होता पूर्ण जिंकिले म्हणून फुशारे ना. किंवा एखादं काम करायला घेतलंय, काय कसं करून दाखवलं, त्याची इच्छा असेल पूर्ण होईल, झालं पूर्ण त्याच्या इच्छेने. त्याचं कारण ह्या ठिकाणी मी राहतच नाही. बघा, आपण देहाला मी म्हणत असला तर देह जड आहे, तो काही करत नाही. आत्म्याला मी म्हणत असला तर आत्माही प्रत्यक्ष काही करत नाही. दिवा काय करतोय? दिवा नुसता आहे आपल्या ठिकाणी. तो काय म्हणतोय की बघा कशी ज्ञानेश्वरी वाचली? तो काही म्हणत नाही तिथे, तो आहे आपल्या ठिकाणी. पण दिवा आहे, ज्ञानेश्वरी वाचन होत आहे. म्हणजे हे झालं कर्म, केलं नाही, मी केलं नाही, मी आरंभलं नाही. त्यामुळे झालं ठीक आहे, नाही झालं तरी ठीक आहे. जाणोनी हे वर्म आचरे जो कर्म, कर्माचं आचरण करायचं आहे, हे सगळं वर्म लक्षात घेऊन करायचं. कशा पद्धतीने कर्म करायचं सांगितलं, त्या पद्धतीनं करत असताना कष्ट वाटत नाहीत, आनंद वाटतो. कारण ध्येय आत्मलाभाचं आहे. बरं, हे आत्मलाभाचं ध्येय गाठण्यासाठी आपण प्रयत्न करतोय, ह्या जन्मात प्रयत्न करतोय. पण समजा अंतकाळ आला, काही कारणाने नाही पूर्ण झालं तरी काय, हे इतकी मी आयुष्यभर खटपट केली, पण परमेश्वरा तू असं कसं केलंस, आता मला मध्येच घेऊन चाललास, असलं काही म्हणत नाही. तुझी इच्छा, पुन्हा पुढच्या जन्मामध्ये जिथं आहोत तिथून पुढे सुरू. केलेलं वाया गेलं नाही. घरदार इथंच राहिलं, गाडी इथंच राहिली, ती येत नाही आपल्याबरोबर. पण जी साधना केली, जे ध्यान नाम केलेलं आहे, इथून पुढच्या जन्माला सुरू. माधवनाथाने जसं सांगितलं की ज्ञानेश्वरी हातात घेतल्यानंतर मला कधी असं वाटलंच नाही की हे शब्द मला माहिती नाहीत म्हणून. प्रत्येक शब्दाचा अर्थ मला सहज लागत होता. ह्याचा अर्थ असा की ती जन्मजन्म ज्ञानेश्वरी वाचलेली आहे. आता जे काही थोडंसं उरलेलं होतं ते करण्यासाठी हा जन्म. त्यामुळे हातात घेतल्याबरोबर लक्षात आलं हे कर मला माहिती आहे. तसं आपण हे वाचलं आणि समजा अर्धवट जेवण गेलं, ते पुढच्या जन्मात जेव्हा येऊ तेव्हा म्हणतो हा माहितीच आहे, शब्द सगळे वाचलेले आहे ते आपले. पुढे सुरू. त्यामुळे जिथं आहोत तिथून वाटचाल सुरू पूर्ण होईपर्यंत. म्हणून जाणून हे वर्म आचरे जो कर्म सात्विके नाम तया करत्या. त्या कर्माचा कर्ता जो आहे त्याला सात्विक कर्ता म्हटलेलं आहे. म्हणजे असा सात्विक कर्त्याच्याकडून केलं जाणारं कर्म हे अर्थातच सात्विक होणार. पण तरी सात्विक कर्म म्हणजे काय ते पुन्हा त्यांनी विवरण केलेलंच आहे, त्याचाही बघू आपण अभ्यास. पण आत्ता आपण लक्षात घेऊ, कर्ता असल्याशिवाय कर्म होणार नाही. मग आपल्याला कर्ता व्हायचं आहे. मग सात्विक कर्ता कसा असावा विचार करावा, पुन्हा पुन्हा तो वागावा. आणि ह्याच्यामध्ये आपण बसतो का कुठे? रोज एकदा 5 मिनिटं हे वाचावं, काय म्हटलंय त्यांनी, त्याच्यात कुठं आपलं कमी पडत आहे. आणि ते जर कमी पडत असेल तर विचारपूर्वक आपल्यात बदल आणून प्रत्येक कर्म, कुठलंही कर्म, कर्म म्हणजे याचा अर्थ काय मोठा अगदी विश्वाच्या पातळीवर काम करायचं नाही आहे, किंवा मोठ्या अगदी देशाच्या पातळीवर साधं रोजचं आपलं कर्म. मी म्हटलं तसं गृहिणीने घर सांभाळण्याचं कर्म, मुलाने अभ्यास करायचं कर्म, याने ऑफिसचं कर्म, जे कर्म आपण घेतलेलं असेल ते कर्म चांगलं पाहिजे. ह्या पद्धतीनं केलं पाहिजे आणि ध्येय आत्मसुखाचं ठेवलं पाहिजे. ह्या जन्मात जेवढं होईल तेवढं, नाही झालं पुन्हा आम्ही जन्म घेऊ, पुन्हा पुढचा मार्ग चालू, आत्मसुख प्राप्त होईपर्यंत. त्याच्यामध्ये म्हटलंय मुक्त संगो अनहंवादी धृत्युत्साह समन्विता सिद्ध सिद्ध्यो निर्विकार करता सात्विक उच्यते. हरि ओम तत्सत्. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनम्.
ओम शांती शांती शांती.